सर्वांना यांनी फसवलं आणि आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगतात की आम्ही कोणत्याही योजना बंद पडू देणार नाही। हरामखोरांना तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते ते सुद्धा दिले नाहीत आणि प्रशिक्षणार्थी बांधवांना कायमस्वरूपी नोकरी देणार होते ते दिलं नाही। देवेंद्र फडणवीस धुळे जिल्ह्यामध्ये येऊन जर तो अभिलाल दादा देवरे यांच्या आंदोलनस्थळी उपोषणस्थळी भेट देऊ शकत नाही, माझं 16 दिवसाचं आंदोलन अन्नत्याग असताना मला बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी त्यांनी प्रत्यक्षात सांगितलं की दादा तुमच्या तब्येत खालावली। माझा 10 वर्षाचा मुलगा राजेश, भाग्यश्री, धर्मपत्नी कविता आणि आई आसरताई बहीण पवित्राबाई माझ्यासोबत असताना माझी तब्येत खालावली आणि या हरामखोरांनी धुळ्याला येऊन सुद्धा देवेंद्र फडणवीस मला भेट देऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्यांचा जय निषेध आणि प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विनंती खातर आणि धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे साहेब यांच्या विनंती खातर आम्ही आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात थकीत केलं। आणि आज या भाजप शिवसेनेचे दलाल, शिंदे गटाचे दलाल आज लोकांना सांगतायत आम्ही कोणती योजना बंद पडू देणार नाही, आम्ही दिलेला शब्द पूर्ण करतो। हरामखोरांनो 2, 2.5, 3 महिन्यापासून या माझ्या महाराष्ट्रातील सर्व धर्माचे गोरगरिबांचे मुलगा प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षण घेऊन यांचा तुम्ही घरचा रस्ता दाखवला आणि यांना तुम्ही नोकरीपासून वंचित केलं आणि आज मुदत वाढण्याचा शब्द देतात। हरामखोरांना मतदानाच्या वेळेस तुम्ही किती खोटं बोलणार, तुमचे दलाल किती खोटं बोलणार, यांना सुद्धा तुम्ही त्यांची अवकाश दाखवल्याशिवाय शांत बसू नका। एवढेच मी प्रशिक्षणार्थी बांधवांना आणि शेतकरी राजांना, माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांना सुद्धा आव्हान करत आहे। आणि येणारा काळ यांच्यासाठी मागात घाला, यांना त्यांची अवकाश दाखवून द्या। तुम्हाला मी भारतीय राज्यघटनेच्या आधारावर कलम क्रमांक 14, 16, 19, 21, 23, 39, 41, 43, 46, 51 हे जे आंतरराष्ट्रीय युडार 1948 अनुच्छेद 2, 23 आणि 25 नुसार आपण याचिका दाखल करून अभिलाल दादा देवरे तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आणि कोर्टाच्या माध्यमातून 100% मिळवून देईल। तुम्ही मला साथ द्या आणि माझ्या महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब धनगर बांधवांना सुद्धा मी न्याय मिळवून देईल। आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देईल, मराठा बांधवांना, ओबीसी बांधवांना न्याय मिळवून देईल, बळीराजाला आणि एवढंच काय माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांना सुद्धा न्याय मिळवून देईल। फक्त तुम्ही मला साथ द्या आणि या हरामखोरांना तुम्ही त्यांचा घरचा रस्ता दाखवा। 150 वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना जरी आपण सडोकी पडो करू शकतो, आंदोलन उपोषणामध्ये एवढी ताकद आहे। माझ्या महापुरुषांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे, हे काय अमृत पिऊन आले काय? हे देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अजित पवार, एकनाथ शिंदेच्या दलालांना सुद्धा आपण निवडणुकीमध्ये तडीपार केल्याशिवाय शांत बसू नका, एवढंच मी तुम्हाला जाहीर आव्हान करतो। आणि येणारा काळ आपल्यासाठी 100% यशस्वी करण्यासाठी तुम्ही मला पाठबळ द्या, एवढीच विनंती करतो। इथंच थांबतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय मल्हार, जय भीम, जय महाराष्ट्र।